काय नको मला नाही आवडत. हो एक एक धन्यवाद. चष्मा नाही लावला ना मी. कशाला चष्मा पण लवकर धुवून द्या लगेच. चला सामन्याला सुरुवात ठेवायची, चालू ठेवायचे. क्षेत्ररक्षण सजून घेण्यासाठी सज्ज राहतील धाराई जागमाता दवामी संघ. मी आता आपण राहुलजी एक काम करू शकतो. शेवटचा सामना आहे आणि खऱ्या अर्थानं या शेवटच्या सामन्यापर्यंत आपण आलेलो आहोत. पण खऱ्या अर्थानं जी स्पर्धा यशस्वी करण्यामागे महत्वाची भूमिका असते ती आपल्या सर्व देणगीदारांची. तर या ठिकाणी आपल्याला ज्यांच्याकडून प्रथम क्रमांकाची चमचमणारी ट्रॉफी ज्यांच्याकडून आपल्याला लाभलेली आहे असे सन्माननीय कुलस्वामिनी पतसंस्था श्री बालू विचले साहेब यांच्याकडून प्राप्त झालेले आहे. द्वितीय क्रमांक चषक सन्माननीय सुरेंजी करंजकर साहेब. तृतीय क्रमांक चषक मारुतीजी बंगाल साहेब. चतुर्थ क्रमांक चषक कुमारी सई प्रवीण मनवर. मालिकावीर चषक सन्माननीय श्री अनिलजी मोगरे साहेब. उत्कृष्ट गोलंदाज चषक मंगेशजी भागणे साहेब. उत्कृष्ट फलंदाज चषक मनीषजी लोंढे साहेब. अंतिम सामनावीर चषक सन्माननीय श्री संदीपजी खांबे साहेब. सर्वांसाठी सन्मान चिन्ह सन्माननीय योगेशजी शिगवण साहेब. आणि जेवणासाठी पत्रावला ग्लास संदीपजी कातकर साहेब. प्रथम उपचाराची किट योगीजी शिगवण साहेब. या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. तसेच आजच्या या स्पर्धेला सन्माननीय दशरथजी पाटील साहेब यांच्याकडून रोख रक्कम 11,111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आपल्याला लाभलेलं आहे. सर्व देणगीदारांचं मी या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आणि आता आपण जातोय थेट मैदानाच्या दिशेने, कारण आता सेमीफायनल सामना आहे. सेमीफायनल सामन्यामध्ये हे दोन संघ या ठिकाणी आलेले आहेत. मला वाटतं राहुलजी अजिंक्यतारामधील हे दोन संघ आपण पाहिले आहेत आणि पुन्हा अशाच पद्धतीने या ठिकाणी ही स्पर्धा आपण पाहतोय. काय वाटतं आजच्या या शेवटच्या सामन्यामध्ये? एका बाजूला सह्याद्री संघ तर दुसऱ्या बाजूला धाराई जागमाता संघ. नक्कीच या ठिकाणी जर सांगायचं म्हटलं तर सामना मात्र अटकतेचा पाहायला मिळणार आहे, कारण दोन्ही संघ हे बलाढ्य आहेत. आपण जर धाराई जागमाता संघाचा उल्लेख केला तर या संघामध्ये आपण जर पाहतोय विकास जाधव असतील, किरण राऊत असतील, श्रीकांत पटेल असतील, परंतु ह्या जुन्या खेळाडूंपेक्षा यावर्षी आपल्याला नवीन चेहरे पाहायला मिळतात. अक्षय असेल, चेतन असेल, त्याचप्रमाणे अजून त्यांचा सलामीवीर जो फलंदाज होता त्याचा आपण उल्लेख करू. असे नवीन नवीन चेहरे पाहायला मिळतात आणि त्यांच्याकडून हा खेळ त्याने आपल्या संघाला सामनावीर सेमीफायनल पर्यंत पोहोचवलंय. आणि स्ट्राईक वरती असलेला अक्षय मात्र दुखापत आहे तरी सुद्धा या ठिकाणी फलंदाजीसाठी उतरलाय. रोहित जाधव मात्र स्ट्राईक नॉन स्ट्राईकला असेल. चला सामना चालू करायचा आहे. पहिला चेंडू सामना केला तर रोहित याने मात्र एक धाव मिळाली होती. रोहित त्याला लॉंगॉनच्या दिशेला ठिकाणी मिलॉनच्या दिशेला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं होतं. यावेळेस मात्र अक्षय जाधव उर्फ आप्या स्ट्राईक वरती. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू होता. चेंडूला ट्रोलवला या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेला गेलाय. लंगडत लंगडत का होईना एक धाव या ठिकाणी पूर्ण केले आणि एका धाव्याने मात्र धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या झाले 2 या अंकावरती पोहोचले. क्रीडा समिती आपण लवकरात त्याकडे तुरंत राहायचंय. तोपर्यंत संतोषजी आपण खूप दिवसांनी पुन्हा भेटलोय. कसं आहे, मानाची सन्मानाची स्पर्धा आहे, ज्या स्पर्धेची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतात. आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आपले कुणबी समाज विकास संघ 18 गाव उन्नवरी विभाग यांच्या वतीनं मुख्य पदाधिकारी आपले जे आहेत सन्माननीय लक्ष्मीजी हरवड साहेब, संघाचे अध्यक्ष आणि युवाध्यक्ष मनीषजी लोंढे साहेब,
यांच्या या अध्यक्षतेखाली ही होत असलेली ही मोठी स्पर्धा आहे. आणि या स्पर्धेमध्ये काय वाटतं तुम्हाला, कशा पद्धतीने आजचं हे नियोजन आपण केलेलं आहे? कारण या मानाच्या सन्मानाच्या ट्रॉफीवरती कोणाचं नाव कोरलं जाईल यासाठीच आपण वर्षभर नक्कीच प्रॅक्टिस करत असतो आणि ह्या क्षणाची आपण वाट पाहत असतो. शेवटचा सामना आहे, तर थोडंसं डिसिजन आपल्याला लवकरच घ्यावं लागेल, कारण अगदी वेळेत स्पर्धा आपली आजचा दिवस संपलेला आहे. आणि उद्या परत सकाळी आपल्याला यायचंय बरोबरच आहे, कारण सकाळी मला वाटतं या ठिकाणी 7 वाजता टाइम दिलेला आहे आणि जवळजवळ 7:30 वाजता पहिला चेंडू या ठिकाणी मैदानामध्ये फेकला जाईल असे या ठिकाणी मगाशीच सूचित केलेलं आहे. त्यामुळे उद्यासाठी सर्व संघांना विनंती असेल, सर्वांनी अगदी वेळेत यायचं आहे. चला फास्ट घ्या डिसिजन. चला जास्त वेळ घेता येणार नाहीये. शेवटचा सामना आहे या पहिल्या दिवसातील, हा शेवटचा सेमीफायनलचा सामना आहे आणि कृपया जी कमिटी आहे कमिटीने सुद्धा निर्णय लवकर घ्यायचा आहे. जो खेळाडू संघामध्ये खेळत असतो आणि खेळत असताना एखाद्या खेळाडूला दुखापत होते, तर खरोखरच प्रत्येक खेळाडूने आपल्या स्वतःची काळजी घेतली पाहिजे. क्रिकेट हा क्रिकेट असतो, परंतु क्रिकेट खेळताना आपल्या स्वतःची जबाबदारी ही आपल्या खांद्यावरती असते. ज्या गोष्टी आपण निर्णय घेतो हे निर्णय खूप महान असतात. चला लवकरच सामन्याला सुरुवात करूया. माझ्या समोर समालोचन, एक मधुर आवाज, आमचे बालपणाचे मित्र ज्यांनी पंचक्रोशीमध्ये आणि या मुंबई नगरीमध्ये ज्यांचा आवाज आपल्या सर्वांपर्यंत पोहोचतो. प्रत्येक सामन्याला पाहिलं तर सूत्रसंचालन आणि कॉमेंटेटर करणारे आमचे बंधू सन्माननीय श्री मनोहरजी टेमकर साहेब माझ्या समोर जोडलेले आहेत. आज या ठिकाणी आपण कुणबी समाज विकास संघ 18 गाव नवरे विभाग यांचं आपण नियोजन पाहायला गेलं तर खरोखरच गेली बरीच वर्ष आपण हे नियोजन करतोय. खरोखरच सुंदर आणि चांगल्या पद्धतीने सुसज्ज असं नियोजन आपल्या या कुणबी समाज विकास संघ 18 गाव नवरे विभाग अशा स्पर्धेचं आपण नियोजन पाहतो. मनीषजी लोंढे यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कमिटी मेंबर्स यांचे जे खरोखरच मेहनत घेतली, गेली 2 महिने आपण मेहनत घेत होतो. खरोखर मेहनतीचा फायदा आपल्याला पाहायला मिळतोय. कृपया लगेचच डिसिजन घ्यायचं आहे आणि जर का आपल्याला खेळायला जमत नसेल तर कृपया नवीन खेळाडू त्या ठिकाणी जायचंय आणि सामन्याला सुरुवात करायची आहे. कृपया कमिटी मेंबर जे आहेत त्यांनी लगेचच निर्णय देऊन, मला वाटतं अक्षय हा ग्राउंडच्या बाहेर येतोय, त्याच्या जागी जातोय तो सूरज. चला सामन्याला सुरुवात करूया. कोणतीही टीम मीटिंग नको. धाराई जागमाता दमामे आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचंय आणि नवीन फलंदाज जातोय तो सूरज आणि रोहित यांची जोडी. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना वाढती धावसंख्या होते सह्याद्री संघाची, 2 धावा. मला वाटतं पहिलं षटक प्रगतीवरती असताना महत्वाचा खेळाडू ज्याच्या पायाला दुखापत झाली असा अक्षय जाधव हा मात्र मैदानाच्या बाहेर येताना आणि आता त्याची जागा घेण्यासाठी गेलाय तो सूरज. पाहूया स्ट्राईक वरती आहे तो रोहित, ऑलराऊंडर सह्याद्री संघाचा आणि त्याच्या समोर गोलंदाजी मात्र आहे तो चेतन. पाहूया पुढील चेंडू चेतन यांचा आणि हा सुंदर असा मारला चेंडू. पाहूया बाउंड्रीच्या दिशेने 1 धाव पूर्ण आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण, परंतु चेंडू मात्र थांबलेला नाहीये. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सुंदर असं फलंदाजी पाहायला मिळते ते रोहित जाधव यांच्याकडून. सकाळपासून अगदी आता शेवटच्या सामन्यापर्यंत सुद्धा त्यांची फलंदाजी जी खेळी करतोय. मला वाटतं क्वार्टर फायनल मध्ये ज्याने फलंदाजी पाहायला मिळाली, 4 चेंडू मध्ये बॅक टू बॅक 4 चेंडू मध्ये 4 षटकार मारले होते रोहित जाधवने. आणि पाहूया हा सेमीफायनलचा महत्वपूर्ण षटक असेल आणि महत्वपूर्ण सामना असेल. रोहित जाधव आणि सूरज यांच्या खांद्यावरती जबाबदारी आहे आपल्या सह्याद्री संघाला. पाहूया कितपर्यंत
धावांचं योगदान देतात. कोण मोठं डोंगर कितपर्यंत ठेवतात ते पाहूया. पुढील चेंडू चेतन यांचा सामना करेल. पुन्हा स्ट्राईक वरती आलाय तो रोहित आणि पाहूया रोहित आता या चेंडूवरती मात्र षटकार मारतो का चौकार मारतोय तो पाहूया. पुढील चेंडू चेतन यांचा आणि काहीसा न समजला चेंडू मला वाटतं लेगच्या दिशेने टप 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 करताना जातोय. हा चौकार, पंचांचा इशारा येतोय चौकार. सुंदर अशी फलंदाजी आणि हा वाईट चेंडू. पंचांचे दोन्ही हात समांतर होताना अतिरिक्त एक धाव. वाईट प्लस चौकार म्हणजे या चेंडूवरती मात्र 5 धावा मिळत आहेत आणि 5 धावाच्या जोडीने धावा जोडल्या जात आहेत त्या 11. सुंदर सुंदर आता मात्र कमबॅक करतोय तो चेतन. चेतनला आता मात्र सुरग बसलाय. रोहितला मात्र उभी करून ठेवले या सामन्यामध्ये. पुढील चेंडू आता मात्र पाहूया. पुन्हा रोहित काय करतो ते आणि सुंदर असा चेंडू मारला होता रोहितने, परंतु तितकीच क्षेत्ररक्षण अगदी चांगलं केलंय, तगडं केलंय ते धाराई जाक माता संघाकडून. मला वाटतं 2च धावा मिळाल्या या चेंडूवरती. 2 धावाच्या मदतीने वाढती धाव संख्या होते सह्याद्री संघाची 13. पुढील चेंडू चेतन यांचा सुंदर असं क्षेत्ररक्षण सजवलंय धाराई जाग माता या संघाने. आणि पुढील चेंडू पाहूया रोहित याच्यासाठी आणि काहीसा न समजला चेंडू रोहित मात्र गडबडतोय, गोंधळतोय आणि स्ट्राईक वरती आता मात्र गेलाय तो सूरज. लेग बाईचा इशारा पंचांचा आणि षटक समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धाव संख्या होते सह्याद्री संघाची 14. शेवटचं सांघिक दुसरं आणि निर्णायक षटक घेऊन येतो तो पाहूया धाराई जाग माता संघाकडून. धाराई जाग माता कर्णधार कोणाला पाचारण करतात आणि हा मात्र महत्वपूर्ण षटक असेल. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 14 धावा दिल्या त्या चेतनने. आणि पाहूया मला वाटतं अनुभवी गोलंदाज ज्याने कित्येक वर्ष पंचक्रोशीमध्ये आपलं नाव करून ठेवलंय असा धाराई जाखमाता दमामे संघाचा गोलंदाज किरण राऊत. आणि आता स्ट्राईक वरती मात्र आहे तो रोहित. पुढील चेंडू रोहित याला पाहूया किरण कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो आणि सुंदर असा चेंडू मारला. पाहूया हा झेल होतो का तो आणि जर का हा झेल घेतला तर महत्वपूर्ण विकेट मिळते. रोहित हा बाद होऊन परततोय आणि खरोखरच सुंदर अशी गोलंदाजीचा नजारा पाहायला मिळतोय किरण यांच्याकडून. पहिल्याच चेंडूवरती पहिला विकेट आणि सह्याद्री संघाला मोठा धक्का मिळतोय तो. रोहित माघारी परततोय आणि अशा पद्धतीने धावसंख्या होते 14. 1 विकेट आणि आता मात्र रोहितची जागा घेण्यासाठी जातोय तो सह्याद्री संघाचा ऑलराऊंडर आणि धडाकेबाज फलंदाज. चला फास्ट फलंदाज पाठवायचे. अक्षय मात्र पुन्हा जातोय बॅटिंग करण्यासाठी. अक्षयला मात्र आपल्या संघासाठी धावपळ करतोय. आपल्या पायाची दुखापत असून सुद्धा आपल्याला त्याला माहिती आहे मी जर मैदानामध्ये उभं राहिलो तर नक्कीच षटकार आणि चौकार मारेन. त्याचं मन मात्र बाहेर रमत नाहीये. तो मैदानात जातोय रोहितची जागा घेण्यासाठी, भरून काढण्यासाठी जातोय तो. अक्षय पुन्हा मैदानामध्ये दाखल होतोय. पाहूया अक्षय मात्र आता या गोलंदाजीवरती किरणच्या गोलंदाजीवरती मात्र काय करतो हे मात्र आपलं पाहणं गरजेचं आहे. टेमकर साहेब आपण खरोखरच सुंदर समालोचन केलं आणि खरोखरच चांगल्या पद्धतीने आपला सर्व खेळाडूंपर्यंत, सर्व रसिक प्रेक्षकांपर्यंत अगदी आपला गोड आवाज इथपर्यंत पोहोचला. पुन्हा एकदा मी जातोय टेमकर सरांकडे. आपण पुन्हा कॉमेंटेटर करायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद संतोषजी जाधव साहेब. पुन्हा आपण मैदानाच्या दिशेने जातोय. अतितरीची लढत यासाठी म्हणतोय कारण हा शेवटचा सामना आहे. हा सामना जिंकला करो या मरो, कारण आजची ही स्पर्धा शेवटचा अंतिम क्षण म्हणजे फायनल मध्ये जाण्यासाठी होत असलेली ही महत्वाची लढत आजच्या या सामन्याची. पुन्हा अक्षयने या ठिकाणी
बघा या ठिकाणी मला षटकार मारायचंय, मला मॅच पुढे आणायचे, संघासाठी काहीतरी करायचंय हेच दाखवण्यासाठी सज्ज झाला. पुन्हा अक्षय स्ट्राईक वरती गेला आणि या ठिकाणी किती धावा आल्या तर धाव संख्या आले, धावा आल्या 6 धावा. षटकार या ठिकाणी आपले काही राखीव खेळाडू देखील बाहेर आहेत, ते देखील सांगत असतील, परंतु या ठिकाणी षटकार आलेला आहे. या 6 धावेच्या मदतीने सह्याद्री संघाची धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते 20 धावा. कुठेतरी धावसंख्या थांबली होती, कुठेतरी धावसंख्या मंदावली होती. फायनल मध्ये आपल्याला जायचंय ही आतुरता त्याच्या मनाला लागल्या चटका आपण पाहिला आणि कुठेतरी मी माघारी परतलो. त्या दुखापतीमुळे तेच पुन्हा सिद्ध करण्यासाठी मला मैदानामध्ये जायचंय, खेळायचंय हे दाखवून दिलं अक्षय. आणि त्याच्या बॅट मधून देखील तीच पॉवर आपण पाहिली षटकाराची. हो पुन्हा या ठिकाणी येतोय पुन्हा षटकार, येत आहेत 6 धावा. डीजे झाल्यानंतर आपल्या संघासाठी होत असलेली तळमळ आपण पाहतोय त्या डोळ्यांनी. कारण थोडा वेळ का होईना 5 मिनिटं फक्त विश्रांती घेतली. पुन्हा त्याला माहित होतं कॉन्फिडन्स फार महत्वाचा आहे आपल्यावरती आणि तोच कॉन्फिडन्स आज अक्षय मध्ये मला दिसून आला. पुन्हा या ठिकाणी षटकारांच्या चौकारांची आदेशबाजी करतोय. नक्कीच हा चौकार होता, परंतु आता दाद द्यावी लागेल ना त्या क्षेत्ररक्षणाला, कारण एका लगातार 2 षटकार या ठिकाणी लगावले गेले. पुन्हा चौकार मारणार या ठिकाणी मिळाला असता, परंतु चेंडू मात्र अडवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं धाराई जाकमादा संघाकडून. पण गोलंदाजीवरती जर आपण भर दिला ना, गोलंदाजी जर आपण पाहिलं तर गोलंदाजीवरती किरणाने अनेक मैदाने गाजवलेत. किरणाने अजिंक्यतारामध्ये एक बेस्ट बॉलर म्हणून किरणचं नाव खूप एक नाव लौकिक असलेला किरण याला मात्र या ठिकाणी तुटून पडतोय. तर अक्षय एका मागोमाग एक चौकार षटकार होय मी दाखवून देतोय संघासाठी. आणि या ठिकाणी त्या 4 धावेच्या या चौकाराच्या मदतीने सह्याद्री संघाची धावसंख्या नेऊन ठेवले 30 धावा. चेंडू द्यायचंय. खरोखरच मी पाहिलंय मगाचपासून आपण पाहिलं 2 षटकाचे सामने होते आणि 2 षटकाच्या सामन्यामध्ये 30+ जर आपण असू तर नक्कीच दुसऱ्या इनिंग मध्ये गोलंदाजी करत असताना या ठिकाणी मोठं प्रेशर जे आलेलं आहे ते नक्कीच या ठिकाणी गोलंदाजांवरती घालवलं जातं. कारण धावसंख्या देखील तेवढीच झाली. 30 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं करून ठेवले सह्याद्रीने. आता पुन्हा या ठिकाणी पुन्हा चेंडू येईल का सीमारेषे पार पाहतोय आम्ही, परंतु चेंडू होती येतोय सागर. तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा घेतल्या. जोरदार टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. त्या 2 धावेच्या मदतीने सह्याद्री संघाची धावसंख्या पोहोचले 32 धावा. तर जरा घेण्यासाठी जायचे रोहित खेळाडूने जायचंय लवकरात लवकर, थोडीशी त्याला विश्रांती द्यायची अक्षयला. कारण आता प्रथम फलंदाजी सह्याद्रीने केली. 32 धावांचं या ठिकाणी आव्हान उभं केलंय. आता 33 विन 33 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 12 चेंडू 33 धावांची गरज जाकमाता संघाला जिंकण्यासाठी. धाराई जाकमाता संघाला या ठिकाणी आपण पाहिलं तर 33 धावसंख्या या ठिकाणी जी उभी केली गेली त्याच्यामध्ये महत्वाचे 2 षटकार अक्षयचे आले आणि एक चौकार आला. म्हणजे जवळजवळ आपण पाहिला 16 धावा त्याच्या महत्वपूर्ण आल्या ना. त्याच धावा या ठिकाणी महत्वाच्या आपल्याला वाटतायत. कारण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं कुठेतरी मंद धावसंख्या जी होती एक 20 ते 22च्या आसपास जाणारी धावसंख्या जेव्हा अक्षय मैदानामध्ये जातो तेव्हा त्याच धावसंख्येला जेव्हा 32-33चं आव्हान उभं करून ठेवतो त्या फलंदाजाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण एका बाजूने लढत असताना जर आपण पाहिलं तर सुंदर फटकेबाजी करत होता. या ठिकाणी आता मात्र बसलेले उठतात उठलेले बसतात असे या ठिकाणी चित्र पाहायला मिळतंय. कारण सह्याद्री संघाचे या ठिकाणी सगळे जे शिलेदार आहेत, कारण जे सह्याद्री संघामधून खेळणारे आम्ही होतो आणि त्याच सह्याद्री संघाला पुन्हा या ठिकाणी खेळताना आम्ही पाहतोय. तो एक वेगळा उत्साह या ठिकाणी आपण पाहायला मिळतोय. आणि त्याच पद्धतीने जर आपण पाहिलं आणि जर पाहिलं ना गुरु साहेबांना माहित आहे
गुरव साहेबांना पण आम्ही लहानपणापासून पाहिलेलं आहे, त्यांचा आवाज देखील आम्ही ऐकलेला आहे, त्यांचा मधुसूर आवाज उद्यासाठी राखून ठेवलेला आहे. उद्या मोठी जबाबदारी असेल, कारण आमची जबाबदारी मैदानामध्ये नाही, तर आमची जबाबदारी ती रक्तदान शिबिरामध्ये असणारे 4 तास ते 5 तास, आणि ती जबाबदारी आपल्याला या ठिकाणी पार पाडायची. गुरव साहेब सकाळी आपल्याला सर्वांना या ठिकाणी वेळेत यायचं आहे. 7:30 वाजता या ठिकाणी पहिला सामना चालू होणार आहे. चला, सामन्याला सुरुवात होते. 12 चेंडू 33 धावांची गरज. नक्कीच या ठिकाणी ही मोठी लढत आपण पाहणार आहोत आजच्या या कुणबी विवाह चॅम्पियन चषक 2026 फायनल मध्ये जाण्यासाठी. आणि या ठिकाणी मला या ठिकाणी आता आपण पाहतोय राहुल मांजरेकर बोलतात माझ्याकडे द्या साहेब, आता सामना कोणाला चालू आहे ते पण देखील पाहिलं पाहिजे. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मनोज साहेब वारंवार माझ्याकडे पाहतात. पण साहेब तेवढीच जबाबदारी आम्ही देखील घेतली, तेवढीच जबाबदारी देखील मैदानात मध्ये उतरलेलो आहे हे देखील दाखवून देते सह्याद्री संघ. आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर नक्कीच आमच्या पाठीमागे तरुणाईच्या पाठीमागे उभे राहणारे आमचे मनोहर साहेब यांचं आजचं नियोजन हे फार फार महत्वाचं आहे. या नियोजनासाठी महत्वाची भूमिका बजावले करंज सरांचे देखील आम्ही आतुरतेने वाट पाहतोय. शेवटच्या टप्प्यापर्यंत येणार असं आम्हाला सांगितलं. नक्कीच हा आवाज ऐकल्यानंतर ते नक्की या ठिकाणी येतील अशी मी आशा बाळगतो. सुनीलजी करंजकर सर यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या आपण देऊया. एक महत्वपूर्ण जबाबदारी ते आज सांभाळत आहे समाजाची. असे समाज बजाव एक दिलदार व्यक्तिमत्व असणारे आमचे हे सर्वच मंडळी. आणि पुन्हा आपण जातोय मैदानाच्या दिशेने. या ठिकाणी आपण पाहतोय 12 चेंडू आणि 33 धावांची गरज. प्रथम गोलंदाजीसाठी आलाय या ठिकाणी स्वतः कर्णधार रोहित जाधव. आता स्ट्राईक वरती पोहोचले विकास. खरोखरच विकास यांची देखील आम्ही फलंदाजी पाहिले. विकास जाधव यांच्यावरती देखील मोठी जबाबदारी असेल आणि तो अनुभव क्रिकेट मधला मोठा अनुभव असलेले विकास जाधव यांना देखील आम्ही आज पाहतोय आपल्या संघासाठी महत्वपूर्ण जबाबदारी खेळण्यासाठी स्वतः स्ट्राईक वरती उतरलेत. आणि मोठी लढत असेल रोहित आणि विकास यांची. या ठिकाणी मोठा फटका खेळतात विकास. आणि चेंडू वरती कोण आलाय? चेंडू वरती आलाय सूरज जाधव आणि घेतलाय मोठा झेल. मोठा गडी बाद या ठिकाणी केला गेलाय. विकास जाधव माघारी परततोय. जीजे धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय कारण ज्या पद्धतीने अक्षय यांनी जी फटकेबाजी केली होती त्याला तोडीस तोड देण्यासाठी विकास जाधव स्वतः मैदानामध्ये दाखल झाले होते. परंतु गोलंदाजी आपण पाहिली अचूक लेंथ मध्ये या ठिकाणी गोलंदाजी केली गेली आणि त्यांना रोखून ठेवलं, यश प्राप्त केलं ते रोहित यांनी. पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू होता. पुन्हा या ठिकाणी यष्टी रक्षक अक्षय जाधव यांच्या हातामध्ये चेंडू गेला आणि निर्धाव चेंडू वारंवार फेकतायत रोहित जाधव. मोठं प्रेशर मोठं दडपण नक्कीच आलेलं असेल कारण 33 धावांचं आव्हान पार करत असताना देखील एक गडी बाद झाल्यानंतर जेव्हा नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतो त्यावरती देखील तेवढंच मोठं दडपण नक्कीच आपण पाहतोय. पुन्हा सज्ज असेल रोहित जाधव गोलंदाजीवरती. पुन्हा या ठिकाणी चेंडूला गती दिली जाते. तोपर्यंत एक धाव तर नक्कीच घेतली जाईल आणि एका धावेने आता धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या होते 1 धाव म्हणजे हीच आपल्या संघासाठी मला वाटते खातं उघडलं गेलंय. अजूनही मला वाटतं 32 धावांची गरज आहे. म्हणजे या ठिकाणी चौकार आणि षटकारच मारावे लागणार अशी ही परिस्थिती या ठिकाणी आणून ठेवलेली आहे धारे जाकमाता संघासमोर. हो, पुन्हा या ठिकाणी रोहित यांची गोलंदाजी. पुन्हा निर्धाव चेंडू एका मागोमाग एक निर्धाव फेकले जात आहेत. कारण ज्या पद्धतीने फलंदाजी करतोय रोहित त्या पद्धतीने गोलंदाजी देखील करतोय. असा हा अष्टपैलू खेळाडू म्हणजे ज्याला ओळखला जातो रोहित. परंतु मात्र स्ट्राईक वरती आहेत धारे जागमाता संघाकडून अक्षयला देखील काहीतरी वेगळ्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल, तुटून पडावं लागेल गोलंदाजांवरती. परंतु नाहीये बॉल, चेंडू काही बॅट वरती मिळत नाहीये. चेंडू मात्र थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय आणि अशा पद्धतीने पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धारे जाकमाता संघाची धावसंख्या होते केवळ आणि केवळ 1 धाव. फक्त एकच धाव मिळाले मित्रांनो. आता समीकरण पाहावं लागेल. समीकरण आले 6 चेंडू 32 धावांची गरज. आणि या ठिकाणी आपण एक महत्वाची सूचना देण्यात येते. सामना जर संपला, हा सामना संपल्यानंतर सर्व खेळाडू सर्व संघांनी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे.
उद्याच्या ज्या काही सूचना आहेत त्या दिल्या जाणार आहेत, त्यामुळे कोणीही कुठे जायचं नाहीये याची सर्वांनी संघाने दखल घ्यायची आहे आणि सर्वांनी सहकार्य देखील करायचं आहे. एक महत्वाची सूचना असेल, शेवटचं 6 चेंडू आहेत आजच्या या स्पर्धेतील आणि या 6 चेंडूंमध्ये जवळजवळ 32 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 6 चेंडू 32 धावांची गरज, अशी ही मोठी लढत पाहतोय आजच्या आपल्या कुणबी युवा चॅम्पियन चषक 2026 या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सप्रा मैदान या मैदानावरून आपण ही स्पर्धा आयोजित केलेली आहे. पुन्हा या ठिकाणी मोठा फटका येतो हवेमध्ये. चेंडूवरती कोण येतोय? चेंडूवरती येतोय फिल्डर. मला वाटतं या ठिकाणी महेंद्र आला होता, परंतु चेंडू हाताला नक्कीच घासून गेला आणि चेंडू गेला सीमारेषे पार. आला एक चौकार. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या आणि 4 धाव्याच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 5 धावा, परंतु अजूनही मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी करावी लागेल जिंकण्यासाठी, कारण आव्हान खूप अवघड आहे. हे जर आव्हान सोपं करायचं असेल तर या ठिकाणी फक्त षटकारच मारावे लागणार, तरच ते अवघड आव्हान सोपं होईल. पुन्हा मोठा फटका. पुन्हा या ठिकाणी चेंडूवरती महेंद्र येतोय. तोपर्यंत कैलास चेंडूवरती आलाय. 2 धावा तर नक्कीच घेतल्या जातील आणि 2 धावांवरती या ठिकाणी थांबून काही होणार नाहीये, कारण शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत. आता पाहावं लागेल समीकरण किती धावांची गरज आहे. 4 चेंडू 26 धावा, म्हणजे 4 चौकार 4 षटकार जरी मारले तरी सामना या ठिकाणी संपणार नाही. परंतु तरी देखील प्रयत्न नक्कीच करतील दारे जाकमत दमामे संघ. आणि या ठिकाणी पुन्हा प्रयत्न केलाय. चेंडू गेलाय सीमारेषे पार. आला एक चौकार. टप्प्याचा चेंडू पुन्हा हवेमध्ये. चेंडू आता कोण झेल घेईल पाहावं लागेल. झेल घेता येईल का? आणि या ठिकाणी झेल मात्र सुटलाय. तोपर्यंत 2 धावा घेतल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या सरकले पुढे. धावसंख्या होते 13 धावा. मला वाटते एक 20-22 धावांचं जर आव्हान असतं तर नक्कीच या ठिकाणी टफ फाईट पाहायला मिळाली असती, पण निर्णायक होते त्या अक्षय यांच्या बॅटमधून निघाले षटकारांनी चौकार. त्यामुळे ते 32-33 धावांचं मोठं आव्हान उभं करता आलं. पुन्हा सज्ज राहील सूरज. ओहो क्या बात आहे. सूरज यांची गोलंदाजी अजूनही समजलेली नाहीये. वारंवार या ठिकाणी निर्धाव चेंडू फेकले जात आहेत. आता मात्र पारड जड झाले सह्याद्री संघाचं. थोडस निर्णायक आता निर्णय आपण देऊ शकतो, कारण शेवटचा मला वाटतंय किती चेंडू आहेत? शेवटचा एकच चेंडू आहे. जवळजवळ सामना संपुष्टात आलाय. शेवटचा एक चेंडू. टाळ्यांचा कडकडाट होतोय, कारण सेमीफायनल सामना या ठिकाणी समाप्त होतोय. कोण जातोय फायनल मध्ये पाहावं लागेल. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. प्रोत्साहन करा. टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे. घरेडकर साहेब आवाज आला पाहिजे टाळ्यांचा. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी सामना समाप्त होतोय. पहिला सेमीफायनल सामना संपतोय आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय. कुणबी युवा चॅम्पियन चषक 2026 फायनल मध्ये प्रवेश केलेला संघ आहे सह्याद्री क्रिकेट संघ उन्नावरे संघाचं देखील खूप खूप अभिनंदन. आणि सेमीफायनल मध्ये धडक मारलेला संघ आहे धाराई जाकमता क्रिकेट संघ दमामे यांचं देखील खूप खूप अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं वाट पाहिली लागली. सह्याद्री संघ 17 नंतर आता 2025-26 ची वाट पाहावी लागली फायनल मध्ये राहण्यासाठी. 8 वर्ष म्हणजे कुठेतरी संयम जर असेल, खेळण्याची जर आपल्याला ताकद असेल तर नक्कीच त्या 8 वर्षाच्या ठिकाणी वाट पाहावी लागली. चला या जल्लोष इकडे करायचंय. सह्याद्री संघ या ठिकाणी जयघोष करतायत आणि आता डीजेचा आवाज होऊन जाऊ द्या. डीजे